नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी सांगली कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा फटका बसू नये यासाठी राज्य सरकारच्या ड्रीम प्रकल्प कामाला सुरुवात झाली आहे। सांगलीमध्ये पहिल्या टप्प्यात 2000 कोटींचं काम सुरू होणार असून निविदा देखील निघाली असून लवकरच वर्क ऑर्डर दिली जाईल अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांच्या पुढाकाराने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या महापुराचा प्रश्न सोडवण्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला प्रकल्प प्रत्यक्षात लवकरच सुरू होणार असून स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींच्या सूचना घेऊन त्यामध्ये काम केले जाणार असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे। ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। मोठा महापूर या ठिकाणी आला आणि खऱ्या अर्थाने या दोन्ही जिल्ह्यांचं हजारो कोटींमध्ये नुकसान झालं। दूध दुभती जनावरं वाहून गेली, जमिनी वाहून गेल्या। असं होत असताना 2019ला तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री सन्माननीय हे सातत्यानं या सगळ्या पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते आणि 2019ला पूर आला त्यावेळेलाच सन्माननीय देवेंद्रजी परिसरातील नागरिकांना पुराचा त्रास व्हायला नाही पाहिजे यासाठी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे। या उपाययोजना 2 टप्प्यामध्ये आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।